नागपूर महापालिका निवडणुकीत तिकीट नाकारलेल्या आरएसएसच्या स्वयंसेवकांनी भाजप विरोधात बंड केलंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या महालाच्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजप विरोधात संघसेवकांनी बंड केलंय। शेजारच्याच प्रभाग क्रमांक 19 मध्ये संघाचे 55 वर्ष काम केलेले भाजपचे माजी नगरमंत्री श्रीपाद रिसालदार पक्षाविरोधात संपूर्ण पॅनलसह निवडणूक लढवत आहेत। अतुल सेनाड हे स्वयंसेवकानं प्रभाग क्रमांक 31 मधून बसपाकडून उभे राहिलेत, तर पश्चिम क्षेत्र प्रचारक रवींद्र जोशी यांची सून विशाखा जोशी या शिवसेनेच्या उमेदवार आहेत। नागपुरातल्या 10 पेक्षा जास्त जागांवर संघ स्वयंसेवक विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची सध्या स्थिती आहे। मी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे आणि अपक्ष म्हणून फॉर्म भरत असताना 3 प्रभागातल्या 4ही जागा ज्या आहेत त्या 4ही जागांसाठी नामांकन आम्ही सादर केलेली आहेत। पक्षाच्याच कार्यकर्त्यांची नामांकन आहेत। पक्षाकडे आम्ही अर्ज केला होता, पक्षाकडे 2,500 रुपये भरून देऊन आमचा इंटरव्ह्यूसुद्धा त्या ठिकाणी झाला। त्या ठिकाणीसुद्धा आम्हाला जे काही विचारायचं ते आम्ही तिथे विचार सांगितले होते। ते विचार त्यांनी सांगितलं की आम्ही पुढे तुमचा हे नक्की विचार करू, परंतु ज्या पद्धतीने या तिकीट वाटप झालेलं आहे ते तिकीट वाटप अत्यंत गलिच्छ पद्धतीचं राजकारण करून झालेलं आहे असं माझं मत।